बागेमधील सुंदरता बघण्यासारखी आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. रंगबिरंगी फुलांनी बाग सजलेली आहे. तशीच गृहत हिरवेगार जणू चोळीच नेसलेली आहे. अशा पद्धतीची आपली बाग आज दिसणार आहे. बघून मन प्रसन्नच होते. माझं तर मन खूप प्रसन्न होते. तुमचंही होत असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. खूप सुंदर बाग दिसत आहे आता, कारण वॉटर लिलीची ग्रोथ झपाट्याने होत आहे. बाकी झाडांची ग्रोथसुद्धा झपाट्याने होत आहे. आणि तुम्हाला म्हटलं आज सविस्तर बाग थोडक्यात का होईना पण दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा आपलं मलबेरीचं झाड रिपोर्टिंग केल्यावर हे बघा असं दिसते आहे. व्हिडिओ पाहिले नसेल तर मात्र नक्की बघा. तुम्हालाही बागेमध्ये तुमच्या नवीन झाडं लावायची असेल ना तर तुम्हाला ते उपयोगाला पडेल. इथे बघा हे डाळिंबाचं झाड आहे. आपल्या डाळिंबाच्या झाडाला तुम्ही बघू शकता ना, आता नवीन फुलं यायला लागलेले, कारण आज यावर्षी त्याला मोठी कुंडी मिळालेली आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ आहे. सीताफळ कसं लावलं ते सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहे सर्व. चिकूचं प्लांटसुद्धा. आणि इथे बघा आता थोडे छोटे रोपं लावले, काही टोमॅटोचे लावले, काही पालक वगैरे लावला आहे, कारण पालक खूप लागते मला आणि मला असं वाटतं पालक बागेमध्ये नेहमी असावा. आणि वॉटर लिलीची तर खूप प्लांट वाढत आहे अजून. निशिगंधा बघा किती याच्यामध्ये बल्ब तयार झाले असत मी सांगू सुद्धा शकत नाही. भरपूर प्रमाणात दाट झालेलं आहे. खरं तर हे छोटे बल्ब वेगळे लावले ना तर मोठ्या बल्बला फुलं येतील. हे भूमी आवड आहे. याची ओळख झाल्याशिवाय घेऊ नका. मात्र मला माहीत पडलं तेव्हापासून मी हे कुंडीत राहू दिलं आणि 2-3 दिवसातून असे पानं काढून खात असते. खूप उपयोगाला आहे. याचे गुणधर्म तुम्ही बघू शकता सर्च वगैरे करून त्याच्याबद्दल माहिती. आणि इथे बघा, आणि ती निसर्गाने दिलेली भेट असते. आपल्याला भूमी आवडा वगैरे लावावं लागत नाही, ते असंच कुंडीमध्ये निघत असते. आणि इथे बघा नवीन आकार देण्याचा प्रयत्न असते माझा, का कोणत्याही झाडाला काहीतरी नवीन करायची, कारण ही मला वाटतं माझी छोटीशी प्रयोगशाळा आहे आणि ते वेगवेगळे प्रयोग मी माझ्या मनाने करू शकतो. याच्यातच मला खूप जास्त आनंद वाटत असते. तुम्हालासुद्धा बागकामाची आवड असेल ना, माझे व्हिडिओ नक्की बघा. तुम्हालाही थोडंसं का होईना त्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळेल. आणि आवडत असेल तर चॅनलला एवढ्या माझ्या मेहनतीसाठी लाईक, सबस्क्राईब, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. हे माझं मनापासून तुम्हाला सांगणं आहे. आजच्या दिवशी बघा कितीही वेलं न लावता निघालेलं आहे सगळे. आणि अपराजिताचं तर कामच वेगळं आहे. ती इतकी झपाट्याने वाढते ना पावसाळ्यात. पाऊस पडला की तिची ग्रोथ एकदम झपाट्याने होते. त्याच्यासोबत बघा पक्षी भरपूर येत आहे बागेमध्ये. फुलांच्या शोधात सुद्धा भरपूर पक्षी येतात. हे पपईचं झाड माझ्या एवढ्या आवडीचं आहे, कारण यानं मला आता 5वी वेळ आहे पपई देण्याची आणि वर लागत राहते. पहिल्या वेळेस खाली तर दुसऱ्या वेळेस मोठे वर जाते. सर्वच झाडांची ग्रोथ झपाट्याने वाढत आहे. फुलाचे रंगसुद्धा सुंदर येत आहे. पावसाळ्यामध्ये रंग खूप छान येतात पाण्याचे फुलांचे. आणि त्याचाच प्रयत्न आहे. भरपूर कडे आलेले आहे. नंतर आले तर इतके फुलं उमललेले होते बागेमध्ये, ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल. हे बघा आता ह्या असं वेगवेगळे आकार, अजून एक आकार मी ठरवलेला आहे. मनामध्ये जसं विचार आला तसं करत जायचं आणि आपली बाग आपल्या मनासारखी सजवत जायची. हीच कला म्हणजे बागकाम. इथे बघा किती सुंदर एका टबमध्ये 3-3 कुंड्या, 4-4 कुंड्या ठेवल्या. एका टबमध्ये ते मी जवळपास छोट्या 8 कुंड्या ठेवल्या. त्याच्यामध्ये सुद्धा फुलं आलेले आहे. ते कदाचित नंतर दाखवेल तुम्हाला. अपराजिताची वेल खूप निघत आहे बागेमध्ये. इतके लावलेले असून सुद्धा भरपूर निघत आहे. आणि आता हे टाकून न देता लावते आहे दुसऱ्या कुंडीत, कारण याचे जेव्हा असे वर जातात छान एखाद्या याला राहतील, खूप सुंदर दिसेल ते, त्याच्यासाठीच. बघा हा वेल, याला इतके फुलं निघत आहे ना. दोन्ही झाडांना इतके दाखवता नाही येत, पण भरपूर फुलं निघतात आणि ते तोडावणं आवश्यक असते. बघा आता या फुलांचं मी खतात रूपांतर करणार आहे, त्याच्यासाठीच तो प्रयोग केलेला आहे. आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे. इथे एक काडी लावली होती ना मी पूर्ण, आता ती छान भरलेली आहे, कारण भरपूर कडुलिंबाच्या काड्या जेव्हा कटाई झाली तेव्हा पडल्या होत्या खाली. ते आणून मी प्रयोग केला. आता अजून आणून ठेवावं लागेल, कारण भरपूर वेलाला पसरायला जागा पाहिजे असते. याचा उपयोग भरपूर आहे आपल्या जीवनामध्ये घेतला तर. आणि त्याच्यासोबत आल्यावर बागेमध्ये तर अशा पक्षी बसलेले होते ना, इथं मला खूप मन माझं प्रसन्नच होऊन जाते अगदी. आले की बघा हे छोटे तुम्हाला इतके स्पष्ट दिसत नसेल, पण भरपूर पक्षी बागेमध्ये होते. आणि हे छोटे पक्षी येतात दाण्याच्या शोधात, आणि मी त्यांच्यासाठी ठेवलेले आहे दाणे. या पक्ष्यांना अगदी बारीक धान्य लागते, त्याच्यामुळे ते भरपूर प्रमाणात येऊन इथं बसत असतात. आणि आता आपण येतील बागेमध्ये लगेच तर. आणि सुंदर फुलं काही बागेमधले ते पण तुम्ही नक्की बघा. खूप छान फुलं येते आपल्या बागेमध्ये आणि ते बघून मन अगदीच प्रसन्न होते माझं. तर तुम्हाला कसं वाटते तेही नक्की सांगा, कारण वॉटर लिलीचे फुलं आहे ना, आता पावसाळ्यामध्ये तिचा सर्वात जास्त चांगला सीझन असते उमलण्याचा. आणि याची मी वर्षभर वाट पाहते. याच्यासाठी मेहनतही भरपूर करावं लागते.
फळ असं मिळत नाही मेहनतीशिवाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.